अकोले तालुक्यातील माळीझाप येथील श्रेयस दिलीप मंडलिक या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक प्राप्त करून सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 1 या राजपत्रित पदावर निवड झाल्याबद्दल आज बुधवारी सायंकाळी मेहत्रे हाईट्स येथे अकोले तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी मार्तंड कचरूभरीतकर यांची सेंट्रल बँकेच्या ज्युनियर असिस्टंट म्हणून TBPS परीक्षेच्या माध्यमातून निवड झाली आहे। विश्वास बाळू पांडे यांची CRPF पोलीस दलात निवड झाली आहे, तर प्रतीक शंकर पांडे यांचीही राज्य राखीव दलात निवड झाल्याबद्दल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अकोले तालुका ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी प्रवीण भाऊसाहेब शिंदे, उपाध्यक्षपदी बाळासाहेब वागचौरे, तर अकोले शहराध्यक्षपदी शैलेश जाधव यांची निवड झाल्याबद्दलही त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ताजने, रामनाथ शिंदे, ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक बाळासाहेब मेहत्रे, दूधगंगा पतसंस्थेचे माजी कार्यकारी संचालक अशोक शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते गणेश ताजने, महाराष्ट्र राज्य परीट समाजाचे राज्य उपाध्यक्ष मनोज गायकवाड, गुरव समाजाचे राज्य उपाध्यक्ष अशोक पांडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अकोले तालुका अध्यक्ष प्राध्यापक गुलाबराव मंडलिक, त्याचबरोबर ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष सोमनाथ बाळसराफ, मनसेचे विष्णू कर्णिक, ज्ञानेश्वर चौधरी, दत्ता बंधावणे, कॉन्ट्रॅक्टर दिलीप मंडलिक, अनिल मंडलिक, त्याचबरोबर नवनाथ पांडे, बाळासाहेब मदने, जगुशेठ मंडलिक, मैड, मारुती चौधरी, किशोर झोडगे, शिवाजी गायकवाड, नवनाथ गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते। श्रेयस मंडलिक यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आल्यानंतर त्यांनी सत्काराला उत्तर देताना आपण हे सर्व श्रेय आपले आई वडील, त्याचबरोबर भाऊ बहीण, त्याचबरोबर माझे सर्व नातेवाईक यांना देत असल्याचे यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदाससह कॅमेरामन आकाश भालेराव। राजकीय नाही, हा आपले कौटुंबिक कार्यक्रम आहे, त्यामुळे याला कुठल्या पक्षाचे झालं नाही। गेली 4-5 वर्ष आपण ओबीसी आणि ओबीसी समाज याचा सातत्याने प्रयत्न करतो, आवाज उठवतो, एकजूट करतोय, बऱ्यापैकी आपली एकजूट पण झालेली आहे। ओबीसी समाज हा काही कुठल्या एका समाज नाही, ते 18 पकड जाती आहेत, त्या सगळ्यांनी एकत्र यावं, एकमेकांचे प्रश्न समजावून घ्यावे, ते एकमेकांच्या सुखदुःखात सामील व्हावं, असा यामागचा उद्देश आहे। आज आपल्या ओबीसी समाजातले जे आपले 4 तरुण आहेत ते उच्च पदस्थ पोहोचले आहेत। शेवटी चिकटी, बुद्धिमत्ता याबरोबर घरातून मिळालेलं पाठबळ याद्वारे त्यांनी चांगल्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दिलीपरावांचे चिरंजीव श्रेयस दिलीप मंडलिक यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर परीक्षा देऊन सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 1 क्लास 1 ऑफिसर ते झालेले आहेत। आपल्या सगळ्या आनंदाची बाब आहे। त्याचप्रमाणे IPPS याचा लॉंग फॉर्म काय, पुढे मार्तंड भरीतकर, याचा लॉंग फॉर्म काय, इंडियन बँकिंग फॉर सिलेक्शन। हां, या परीक्षेमार्फत त्याची ज्युनियर असिस्टंट सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये त्याची निवड झालेली आहे। मार्तंड भरीतकर संसदपूरचा आहे, आता ग्रामीण भागातल्या मुलं सुद्धा काही पाठीमागं नाही, संधी मिळाली तिथे आपण पुढे जातात, याच्यावर त्यांनी सिद्ध केले। त्याचप्रमाणे केंद्रीय राखीव दल ज्याला आपण CRPF म्हणतो, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, यामध्ये प्रतीक शंकर पांडे याची देखील निवड झालेली आहे। विश्वास बाळू पांडे, बरोबर, हां, 2 पांडे याची निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे पोलीस दलात, ठाणे पोलीस दलात प्रतीक शंकर पांडे यांची निवड झालेली आहे। सगळ्या स्वागत करूया। आता हे 4 जण आहेत, ते शैक्षणिकदृष्ट्या आपल्या सगळ्याला अभिमानास्पद अशी 4 व्यक्ती आहेत। त्याचप्रमाणे थोडंसं राजकीय जरी मिळालं तरी आता राजकीय एक पक्ष आहे, त्याचा आपण सत्कार ठेवला म्हणून काही न वाटत हे कशासाठी, परंतु आपण मी तुला सांगितलं की इथे राजकारण नाही, इथे पक्ष नाही, आपल्या ओबीसी समाजाला ज्याला कुठे संधी मिळेल ते आपल्या दृष्टीने अभिमानास्पद आहे। मग ते कोणत्या पक्षाचे असो, उद्देश एवढाच आहे की आपण ओबीसीचे प्रश्न तुमच्या व्यासपीठावरनं अधिकाधिक मांडावेत, ते सुटावेत, जिथं जिथं आपल्याला अडचणी येतील प्रामुख्याने, आधी इतर सगळ्यांचेच तुम्ही प्रश्न सोडवा, परंतु प्रामुख्याने ज्याकरता आपली निवड झाली, ज्या पदाकरता आपल्याला निवडण्यात आलेले ते लक्षात ठेवून आपण ओबीसीसाठी अधिकाधिक योगदान द्यावं, हा दृष्टिकोन आहे। आपण विशेषतः या ठिकाणी
आपल्या सगळ्यांचे परिचयाचे प्रवीण भाऊसाहेब शिंदे यांची परवाच OBC सेल अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यांचं आपण अभिनंदन करूया. त्याचप्रमाणे आपले दुसरे मित्र ते घरबांधे त्यांना व्यासपीठ मिळाले. बघू आता ते किती आवाज होतात, आपल्याकडे सातत्याने बोलत असतात. शेवटी कुठं तर तुम्हाला व्यासपीठ मिळालं की आपण प्रश्न मांडायला अधिक प्रभावी होतो. असे बाळासाहेब वागसोरे हे OBC सेलच्या उपाध्यक्ष त्यांची निवड झालेली आहे. त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि शैलेश जाधव हे OBC सेल राष्ट्रीय काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी निवड झालेली आहे. म्हणजे आता त्यांचं आपण अभिनंदन करतो आहे. आता तिन्ही पदं पाहिले तर असं म्हणायला हरकत नाही तर OBC सेल पूर्णपणे आपल्या ताब्यात आलेला आहे चांगल्या अर्थाने. त्यामुळे तुम्ही तिघेजण अतिशय चांगल्या प्रकारे योग्य व्यासपीठावर प्रश्न मांडून ते आमदार साहेब असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांच्यामार्फत अधिकाधिक प्रश्न सोडवावेत, OBC समाजाला न्याय द्यावा अशी अपेक्षा याद्वारे मी व्यक्त करतो. आत्ताच्या ठिकाणी उशिरा का होईना बाळासाहेब बोडजे आपले नगराध्यक्ष आलेले आहेत. आपण सगळेजण त्यांचं स्वागत करूया. आजचा आपला हा OBC संघटनेमार्फत जो सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्या समता परिषदेमार्फत त्या सर्व सत्कार मूर्ती, आयोजक आणि जमलेले OBC बांधव हा सत्काराचा जो कार्यक्रम ठेवला आहे, निश्चितच ज्यांनी ते आयोजन केलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण असे उपक्रम आपण सुरू करणं गरजेचं होतं. मेत्रे सर असतील, बाळासाहेब असतील, माझे मित्र रेणुकदास असतील, मनोज असेल आणि बाकी सर्व डायरेक्टर शिंदे असतील, ह्या सर्वांनी जे नियोजन केलं आहे त्याला आपल्या सर्वांच्या वतीनं आपण अनुमोदन देऊ. त्याचप्रमाणे हे जे सत्कार मूर्ती आहेत हे ज्या त्या क्षेत्रामध्ये निश्चित प्रावीण्य मिळवलेले आहेत. मी म्हणजे माझा बाकीच्या लोकांचा जो परिचय आहे तो अल्पच आहे, पण माझ्या मुलाच्या बाबतीत मी एकच सांगेल की त्यांनी हे यश मिळवताना कुठल्याही प्रकारचा क्लास केलेला नाही, कुठल्याही प्रकारचं क्लासचं मार्गदर्शन घेतलेलं नाही. त्यांनी जे काय केलं ते सेल्फ स्टडीवर केलं आहे. दुसरी गोष्ट, हे करत असताना तो आमच्यापासून 4 वर्ष दूर राहिला. आमचा त्याचा संपर्क फक्त आमच्या वडिलांच्या अंत्यविधीच्या वेळेस आला, त्यावेळेसच तो आमच्याकडे आला. ते 15 दिवस त्यांनी आम्हाला दिले फक्त. अन्यथा तो कुणाशीच नाही, म्हणजे फोन वापरणं किंवा तो कोणाशी बोलणं किंवा बाकीचा वेळ देणं. त्याची बहीण म्हणजे आमची कन्या नाशिकमध्ये त्याच्याजवळच अगदी 500 फुटावर राहते, पण तो जेवणालासुद्धा तो तिच्याकडे जात नव्हता. मेसचा टिफिन दरवाजापर्यंत येणे आणि जेवण झाल्यानंतर परत तो बाहेर ठेवणे, एवढंच तो दरवाजा उघडायचं काम करायचा. त्यांनी जे कष्ट घेतले ते सरांनी सांगितलं आहे का ते प्रत्येकजण, तोच नाही म्हणत मी, हे जे सर्व आज निवड झालेले आपले सत्कार मूर्ती आहेत यांनी निश्चितच त्यांच्या क्षेत्रामध्ये परिश्रम घेतले, त्याच्यामुळं ते यश संपादन केलं आहे. आणि दुसरी सांगण्याची गोष्ट म्हणजे रथी महारथी परीक्षेला होते, पण आपला OBC समाजामधून श्रेयस हा महाराष्ट्रात दुसरा आला आहे. याचा निश्चितच आपल्या समाजाला, आपल्या OBC बांधवांना अभिमान वाटावा. म्हणजे मला जेवढा आनंद आहे तेवढाच आनंद आपल्या OBC समाजाला निश्चित आहे. आज मी 17 तारखेपासून पाहतो आहे, मी तिला फक्त आम्ही एक असा अर्धा तास किंवा कुठंतरी बाहेर पडतो, नाहीतर आम्हाला घरसुद्धा सोडता येत नाही. कारण घरात येणारे तुमच्यासारखे प्रेम करणारे, आत्तापर्यंत आपण समाजासाठी जे काही दायित्व दिलं किंवा आपण जे मैत्री जपली त्याचं आम्हाला जे प्रत्यय येतो आहे तो आज आम्हाला समजलं की आपण कुठंतरी समाजाचं देणं लागतो किंवा समाजासाठी काहीतरी करावं असं वाटतं, ते प्रत्यक्षात फळाला येतं. श्रेयसच्या बाबतीत आणखी एक सर सांगावीशी गोष्ट वाटते की त्याचा खूप मितभाषी स्वभाव आहे. तो सहजासहजी लवकर कोणाशी बोलत नाही, पण त्याला म्हटलं हे बदलून घ्यावं लागेल आता, कारण तू सरकारी ऑफिसर, त्यातल्या त्यात क्लास 1, काही गोष्टी ह्या बदल कराव्या लागतील. तू निश्चितच काही आणखी वरिष्ठ अधिकारी असतील, वरिष्ठ मित्र असतील, त्याचे ते 6-7 जण डेप्युटी कलेक्टर आहेत मित्र, तर त्यांचं मार्गदर्शन घे आणि पुढची तुझी जी वाटचाल आहे म्हणजे त्याची असेल, बाकीचे जे सर्व सत्कार मूर्ती आहे
त्यांनी आपली वाटचाल ही समाजाची सेवा करून, आपल्या आईवडिलांची सेवा करून पुढं यशस्वीरित्या पार पाडावी, एवढीच मी त्यांना या सत्काराच्या निमित्ताने विनंती करीन. आणि आपण जो सत्कार सोहळा आयोजित केला त्या आयोजकांचं निश्चितच खूप खूप धन्यवाद. आयोगाचा ज्या दिवशी निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर जेव्हा तुला ही गोष्ट समजली, काय भावना होत्या आणि मनामध्ये काय विचार चालू होते? मला सर्वप्रथम अतिशय आनंद झाला, कारण की मागच्या वेळेस माझं 2 मार्कनी सिलेक्शन राहिलेलं होतं. ह्यावेळेस माझा महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक आला. अतिशय आनंद झाला मला. आणि या सर्व घटनेचं श्रेय मी माझे आईवडील, काका काकू आणि माझे सर्व भावंड यांना देतो. आणि दुसरी गोष्ट अजून अशी की हा जो काय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा हा जो काय तू अभ्यास करत होता गेल्या काही वर्षांपासून, तर तो अभ्यास नेमका तू कसा करत होता आणि ह्या सगळ्या अनुषंगानं येणारे जे काही लोक, जे मुलं आहेत आत्ताचे विद्यार्थी जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत आहेत, त्यांना तू काय सांगशील? तू अभ्यास कसा केला आणि काय सांगशील? तर मी असं काही ठरवून केलेलं नव्हतं की 8 तास अभ्यास किंवा 10 तास अभ्यास, असं काही माझं शेड्यूल नव्हतं. माझं फक्त पुढील 15 दिवसाचं शेड्यूल ठरलेलं असायचं. डेली किती पोर्शन कंप्लीट करायचं हे मी ठरवलेलं होतं. तेवढं मी पोर्शन कंप्लीट करायचो आणि पुढचे 15 दिवस झाल्यानंतर त्यानंतर पुढच्या 15 दिवसाचं मी शेड्यूल पुन्हा बनवायचो. आता जे येणारे जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जे काही मुलं परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी तू काय सांगशील? प्रयत्न करत राहा, अपयशाने खचून जाऊ नका. अपयश येत राहतात. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे असं म्हणता येईल. तुझी साधारणपणे कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? तुझं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण हे नेमकं कुठं झालं? माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवलेवाडी येथून झालं. पुढील माध्यमिक शिक्षण मी अगस्ती विद्यालय अकोले येथून घेतलेलं आहे. त्यानंतर माझं जे 11वी 12वी आहे उच्च माध्यमिक शिक्षण आहे ते मी डॉक्टर DA वोरा कॉलेज संगमनेर येथून पूर्ण केलं आहे. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मी सिंहगड कॉलेज पुणे येथून घेतलेली आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे नेमकी? तर दिलीप मंडलिक हे माझे वडील आहेत. ते गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याचबरोबर ते शेती देखील करतात. दुसरी गोष्ट अजून अशी की आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाला आहे, त्यानंतर प्रथम श्रेणी राज्यामध्ये द्वितीय क्रमांक तू मिळवला आहे आणि एक क्लास 1 अधिकारी म्हणून तुझी आज नियुक्ती झालेली आहे. तर भविष्य काळामध्ये तुझे काय एकूण प्रवास जो मागचा केलेला आहे आणि तुमची काय परिस्थिती आपण सगळी जी काय पाहतो, तर भविष्यातल्या काय संकल्पना तुझ्या आहेत आणि काय योजना आहेत? तर नक्कीच आपण नगररचना विभागात माझी निवड झालेली आहे. तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आपले शहर कसे असावेत. तर आपण युरोपियन सिटीज बघतो, ते बघून आपल्याला नक्कीच असं वाटतं आपलं शहर असं का नाही आहे. तर माझं जे काही आपले शहर आहे ते त्या धर्तीवरती विकसित करण्याचं माझं एम आहे. त्यानंतर आता जो काही तुझा आज अकोलेकरांनी अकोले आहे शेकेवाडीमध्ये जो काही सहृदय सत्कार या ठिकाणी संपन्न झाला, काय भावना आहे? मला प्रथमतः अतिशय आनंद झाला. अतिशय स्तुत्य उपक्रम हा हाती घेतलेला आहे. असं पहिले OBCची जी काही एकजूट आहे ती याच्यातून दिसून आलेली आहे आणि मी सर्वांचे याबद्दल आभार मानतो. हे जे काही तुला ऐकून जे काही श्रेय जे सगळं काही मिळालेलं आहे, मग अशी म्हटलं की याचं सगळं श्रेय माझ्या आईवडील भावांना यांना जातं, काय कारण आहे याच्या पाठी? सर्वप्रथम तर स्पर्धा परीक्षा करत असताना आपल्याला अनेक वेळा अपयश येतं. तर निश्चितच असं वाटतं सोडून द्यावं सगळं. तर या सर्व घटनेमध्ये, या सर्व प्रवासात माझे आईवडील, माझे काका काकू, माझे भावंड सर्वांनी मला, मित्रपरिवार सर्वांनी मला साथ दिली. सर्वांनी मला सपोर्ट केला. पुढं कसं जायचं, पुढं काय आपण करायचं हे त्यांनी मला सांगितलं. त्यातूनच हे काही जे यश मिळालं आहे ते आज आहे. दुसरी गोष्ट अजून अशी की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करत असताना राज्यामध्ये, देशामध्ये हजारो लाखो मुलं या ठिकाणी अभ्यास करत असतात आणि त्याच्यातूनच काही निवडक तुमच्यासारख्या मुलांची त्या ठिकाणी निवड होत असते. तर मला असं म्हणायचं होतं की हे सगळेजण अभ्यास करत असतात, रुटीन जे आहे ते त्याप्रमाणे पोहत असतं, परंतु स्पेशली किंवा विशेष करून असं काही वेगळं जे काही तू काय याच्यातनं काही केलं आहे का, काय ज्याच्यामुळे तुला हे सगळं यश मिळालं? नाही, असं वेगळं काही केलेलं नाही आहे, पण यात कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते, पेशन्स महत्त्वाचे असतं आणि डिसिप्लिन महत्त्वाचं असतं. म्हणजे जे काही सिलेक्ट होतात
ते बाकीच्यांपेक्षा काही वेगळं करतात अशातली गोष्ट नाही आहे, पण त्यात पेशन्स आणि डिसिप्लिन महत्त्वाचं आहे आणि कन्सिस्टंटली आपल्याला जो काही अभ्यास आहे आपल्याला तो करणं गरजेचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आपण प्रथम विनम्र अभिवादन करूया. कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी शिक्षणाची ज्योत पेटवली त्याचं हे उत्तम उदाहरण आज आपल्या पुढं आहे. आज जर आपण पाहिलं तर जो द्विशताब्दी महोत्सव जो सुरू झालेला आहे शासनाच्या वतीनं, तर त्यात असे बरेचसे उपक्रम आहे. परंतु आज या ठिकाणी सकल अकोले तालुका ओबीसी संघ त्याचबरोबर सर्व मित्रपरिवार यांनी जो असा नाविन्य उपक्रम सुरू केलेला आहे, तर त्याचं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो. मी असं म्हणतो की राजकारणापेक्षा ही पिढी महत्त्वाची. ही पिढी पुढं गेली तर आपला समाज पुढं जाणार आणि आपल्या सगळ्यांची प्रगती होणार. आता असं म्हटलं जातं, स्वराज्याच्या पाटामध्ये पाणी वाहे समतेचं, तिथं पाणी पिती सर्व जीव. त्याचबरोबर छत्रपती शिवाजीच्या तळ्यात पाणी ताकती सर्व जीव, तिथं नाही भेदभाव. त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श घडवला समानतेचा, शिक्षणाचा आणि राज्यकारभाराचा, त्याचाच वसा पुढं महात्मा फुलेंनी आंबेडकरांनी चालवला. आणि त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये महात्मा फुलेंचं वाक्य असो, मानवतावाद हाच खरा धर्म आणि तोच सात्याने वर्तवावा. त्यानंतर आंबेडकरांनी काय सांगितलं, त्यांच्या जे ध्येय आहे त्यांच्या त्या पहिल्या वाक्यात शब्द काय आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यामध्ये पहिला शब्द आहे शिका. मी या ठिकाणी हे जे मानाचे तुरे रवलेले आहे आपल्या अकोले तालुक्यात, यांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मेत्रे सर जे म्हटले, सर आपण जे म्हटलं माझे भाषणं ऐकलेले आहे आणि आपण जो म्हटलं तिथं आवाज उठवणार, तर मी सर्वांच्या साक्षीने ते शब्द देतो की माझ्या मनात, माझ्या हृदयात आणि तोंडात तेच असतं आणि तेच मी बोलतो. आणि सोमनाथ मामाने ते पाहिलेले आहे. आणि आमदार साहेबांचं त्याचमुळं माझ्या विशेष प्रेम आहे. कुणी काही जरी म्हणत असलं, या स्पर्धेमध्ये बरेच जण होती, परंतु या ठिकाणी प्रामाणिकपणाने एकनिष्ठ आणि शिक्षण, शेवट शिक्षणच. त्या ठिकाणी मी ज्यावेळेस अजून एक अभिमानाची गोष्ट अशी शिक्षणाच्याबद्दल सांगायचं झालं तर सुगाव शाळा व्यवस्थापन कमिटीमध्ये गावाने या ठिकाणी मला आग्रह करून, तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात तुम्ही तिथं वेळ देतात आणि तुम्ही त्या ठिकाणी तो कारभार चांगला आखू शकतात, तर अतिशय अभिमानाची गोष्ट अशी का त्या ठिकाणी माझी त्या ठिकाणी निवड केली. आणि मी सांगू शकतो की ज्यावेळेस मी आमदार महोदयांकडे गेलो की त्या शाळेला निधीची गरज आहे, त्या ठिकाणी आमदार महोदयांनी तो निधीचा शब्द पाळलेला आहे. त्याचबरोबर दुसरी अशी गोष्ट की ज्यावेळेस त्या शाळेचा लाईट बिलाचा प्रश्न येतो, शिक्षणाच्या बाबतीत झालं, बरीचशी हेळसांड होती. आज जिल्हा परिषद शाळेत जर तुम्ही पाहिलं तर लाईट बिल कनेक्शनचा जो प्रश्न आहे, आता इंटरॅक्टिव्ह बोर्ड आले, सगळे उपकरणं आलेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्राथमिक शिक्षणामध्ये जर ते मुलं त्या पद्धतीने घडले तरच पुढली पातळी त्यांची त्या पद्धतीची होऊ शकते. तर तोही प्रश्न मी त्या ठिकाणी लेखी स्वरूपाचं आमदारांना निवेदन देऊन विधानसभेत तो प्रश्न मांडलेला आहे. मला म्हणायचंच काय, मला आमदारांची मला पक्षाचं अजिबातही काही सांगायचं नाही, पण मला सांगायचं काय, शिक्षणावर जोर का द्यायचा आहे. आणि आपल्याला सगळ्यांना मिळून आज या ठिकाणी आपल्या समाजाचं जे उत्थान आहे, ती प्रगती आहे, ती वाढवायची आहे. आणि मित्र सर, तालुक्यामध्ये आत्ताच इथं या ठिकाणी अशोक पांडे यांचं आगमन झाले. या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो की नुसतंच राजकारण नाही पण समाजकारण, आणि या ठिकाणी ओबीसींचा जो शिक्का आहे तालुक्यातला, या ठिकाणी नक्कीच तो गाजेल, हे या ठिकाणी मी आश्वासन देतो. आणि जाताना एवढंच म्हणतो, आदमी ना पद से बड़ा होता है ना कद से बड़ा होता है, आदमी ना पद से बड़ा होता है ना कद से बड़ा होता है, जो दूसरों की मुश्किलों में मुसीबतों में शामिल होता है वही सबसे बड़ा होता है, वही सबसे बड़ा होता है. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा, शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व मान्यवरांचा, इतर राजकीय क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व मान्यवरांचा आपण जो सकल ओबीसीने जो सन्मान केला, सत्कार केला, प्रथम मी ओबीसी सर्व समाजाच्या वतीनं, सर्व समाज बांधवांच्या वतीनं सर्व आलेल्या कार्यकर्त्यांचं मी सर्व ऋण व्यक्त करतो आणि सर्व अभिनंदन करतो. मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे, मी पहिल्यांदा असा अकोल्यात 20 वर्षापासून, सर्व साक्षी आहेत मंडळी, सगळी जुने जाणकार मित्र सर असतील, बाळासाहेब असतील, दिलीपराव मंडलिक असतील, पांडेसाहेब असतील, सर्वच कार्यकर्ते, ताजनी सेठ असतील, सर्वच कार्यकर्ते
आणि असा 20 वर्षात आपल्या समाजाचं आपलं भूषण, आपल्या समाजाचं कर्तृत्वान कुणी नेतृत्व असेल तर त्यांचा कुणीही सन्मान केला नाही. आता मी इतका भारावून गेलो तुम्हाला सांगतो, बाळासाहेब ताजने असतील, बाळासाहेब वडजे असतील, तुम्ही नेतृत्व करताय, तुम्हाला मी एकच सांगा, रामनाथ शिंदे असतील, राजकीय क्षेत्रामध्ये असू द्या, शिक्षण क्षेत्रामध्ये असू द्या, आपली कंपनी पुढं जर गेली तर आपला निश्चित समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मग कारखाना असेल, दुसंघ असेल, या माध्यमातून आपण आधीच अशा बैठका घेऊन किंवा आता आपल्याला इथं कोणाला बसवायचं बा, आता सुमत्रे सरांना बसवायचं का, बाळासाहेबांना बसवायचं का, दिलीप मंडलिक साहेबांना बसवायचं आहे का, शिंदे साहेबांना बसवायचं का, अनेक कार्यकर्ते आपल्याला किंवा नवनाथ असेल, आपल्या समाजाचे सर्व धर्माचे लोक आपले ओबीसी आपण एकत्र ही अशीच एकजूट राहू अशी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो. महाराष्ट्राचं वैभव कळसुबाई असंच आपलं ओबीसी संघटन महाराष्ट्राच्या कळसुबाईच्या शिखराप्रमाणे उंच होत जाऊ अशी सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी समस्त ओबीसी बांधवाच्या वतीने आपल्या ओबीसी समाजातील विविध क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केली त्या सर्वांचं आज इथं छोटा खानी सत्कार होतो आहे. मी माझ्या अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने या सर्व जेवढ्या ज्यांचा आज सत्कार ठेवला आहे त्या सर्वांचं मी शुभेच्छा त्यांना देतो आणि अभिनंदन करतो आणि थांबतो. आपले माळेजाप येथील श्रेयस दिलीप मंडलिक तसेच कुंभेफळे येथील दोनही पांडे यांची केंद्रीय SRPमध्ये आणि दुसरे पोलीस दलामध्ये भरती झाली आणि आपले समशेरपूरचे भरितकर यांची सेंट्रल बँकेमध्ये ज्युनियर असिस्टंट म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि तसेच राजकीय क्षेत्रामध्ये प्रवीण शिंदे यांची ओबीसी तालुकाध्यक्षपदी निवड झाली. तसेच बाळासाहेब वागचौरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. शहराध्यक्षपदी जाधव यांची निवड झाली. आपण ओबीसी सर्वांमार्फत आणि समता परिषदेमार्फत आमचं दुपारी ठरलं 4 वाजता की आपल्याला श्रेयस आणि ज्यांची नेमणुका झाल्या त्यांची सर्वांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सर्वांना नुसतं एक फोन केला तरी सर्वजण जमा झालीत. सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. ज्यांची निवड झाली त्यांच्या पुढील कारकिर्दीत यश लाभो अशी त्यांना शुभेच्छा देतो. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.